जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट टॉपिकवरती आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीलिपी फॉन्ट, शिवाजी फॉन्ट, कॅलिग्राफी फॉन्ट्स, गुगल फॉन्ट आणि माझ्याकडे जेवढे फॉन्ट्स आहे ते सगळे मी तुम्हाला देणार आहे. तर चला तर कुठलाही टाईमपास न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ओपन करायची आहे. त्यानंतर फॉन्टची जी फाईल डाउनलोड करायची आहे. तर क्लिक केल्यानंतर डाउनलोड स्टार्ट होऊन जाईल. बघू शकता तुम्ही डाउनलोड स्टार्ट झालेला आहे. फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फोल्डर मिळेल. त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि विन रार ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे जर विन RAR नसेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फाईल्सवर ओके वर क्लिक करायचं आहे. मग ते पासवर्ड मागेल. तर पासवर्डमध्ये तुम्हाला कॅपिटल SPAG 5683 असे टाकायचे आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट व्हायला चालू होऊन जाईल. फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला एवढे सगळे फोल्डर मिळून जाईल. त्यात तुम्हाला कॅलिग्राफी फॉन्ट, पुटी फॉन्ट, गुगल फॉन्ट, शिवाजी फॉन्ट, श्रीलिपी फॉन्ट आणि बरंच काही बोनस दिलेला आहे. तर आता आपण फॉन्ट इन्स्टॉल करूया. इन्स्टॉल करण्यासाठी Ctrl A दाबून सर्व फॉन्ट सिलेक्ट करायचे आहे. मग राईट क्लिक आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचे आहे. आता माझ्याकडे ते आधीपासून इन्स्टॉल आहे, म्हणून ते रिप्लेस करायला सांगत आहे. तुमच्या PCमध्ये डायरेक्ट इन्स्टॉल होऊन जाईल. तर आता फॉन्ट इन्स्टॉल होत आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला सगळे फॉन्ट इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. इथं इन्स्टॉल केल्यानंतर ऑटोमॅटिक ते तुमच्या फोटोशॉपमध्ये पण इन्स्टॉल होऊन जाईल. तर बाकीचे फॉन्टसुद्धा सेम प्रोसेसने इन्स्टॉल करून घ्यायचे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.